तुम्ही पण कन्फ्यूज आहात, तुम्हाला डिजिटल बोर्ड जे आहे विथ ओपीएस घ्यायचा आहे का विदाउट ओपीएस, तर मी शीतल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं कन्फ्युजन क्लिअर करणार आहे। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते ओपीएस काय आहे। ओपीएसचं फुल फॉर्म काय आहे? ओपीएसचं फुल फॉर्म आहे ओपन प्लगेबल स्पेसिफिकेशन। हा एक डिव्हाइस असतो आणि ह्या डिव्हाइसला तुम्ही तुमचा जे डिजिटल बोर्ड असतात, तुमच्याकडे डिजिटल बोर्ड जर आहे तर सगळ्यात अँड्रॉइड डिजिटल बोर्डमध्ये ओपीएस लावायला एक स्लॉट पण असतो। तर हे एक मिनी ओपीएस आहे, मिनी सीपीयू आहे। ह्या मिनी सीपीयू मध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन भेटतात असे, म्हणजे i5 12 जनरेशन, 8GB रॅम, 16GB पण रॅम तुम्हाला असतोय। तर वेगळे वेगळे याचे कॉन्फिगरेशन असतात आणि जे SSD आहे ते यामध्ये तुम्हाला 256GB SSD भेटते। ओपीएस जर तुम्ही ना तुमच्या डिजिटल बोर्ड मध्ये लावलं तर तुमच्याकडे बेनिफिट्स काय आहे? बेनिफिट्स मध्ये या विंडो सिस्टम वरती काय लिमिटेशन्स नाही आहे, म्हणजे तुम्ही ह्याला कम्प्लिटली जे तुमची जे डिजिटल बोर्डची स्क्रीन आहे ते कम्प्लिटली जे आहे ते PC मध्ये रन होते। म्हणजे तुमची जी डिजिटल बोर्डची स्क्रीन आहे आता ते कन्वर्ट झाली आहे ॲज अ मॉनिटर। यामध्ये आम्ही बघूया डिजिटल बोर्डमध्ये जर आम्ही ना मेन्यूवरती गेले तर आमच्याकडे अँड्रॉइडचं पण ऑप्शन आहे आणि जर तुमच्या डिजिटल बोर्डमध्ये ओपीएस आहे तर इकडे आमच्याकडे जे आहे PCचं ऑप्शन आहे। आता यावरती आम्ही क्लिक करूया आणि आम्ही बघूया का ओपीएस काय आहे, म्हणजे मी तुम्हाला स्क्रीन कशी काय दिसणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। आणि बेनिफिटमध्ये एक पण बेनिफिट आहे, म्हणजे तुम्ही जे विंडो बेस्ड सॉफ्टवेअर आहे ते खूप चांगला वेनी जे आहे विंडोजवरती ऑपरेट करू शकतात। अँड्रॉइड पॅनल जर आहे तर अँड्रॉइड पॅनलवरती तुम्ही व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर येतात, लाईक नोट 3 आहे, नोट 5 आहे, जे आहे ते अँड्रॉइडवरती नाही सपोर्ट करणार। त्याच्यासाठी तर तुम्हाला विंडो घ्यावं लागेल। आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी डिजिटल बोर्ड आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ओपीएस नाही लावला आहे, नवीन ओपीएस घेऊन तुमच्या आउटडेटेड डिजिटल बोर्डला अपडेट पण करू शकतात। जसं आम्ही ना इकडे आता ओपन केलं आहे आणि आपली जी स्क्रीन आहे ते डिजिटल बोर्डची, हा स्क्रीन तुमचा कम्प्लिटली जे आहे कन्वर्ट झाला आहे आता विंडोजमध्ये। ह्यावरती तुम्ही तुमचे जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जसं विंडोज सॉफ्टवेअर जे आहे तुम्ही इकडे खूप स्मूथली रन करू शकतात। जसं पॉवर पॉईंट आहे, नोट 3 आहे आणि नोट 5 मी तुम्हाला सांगितलं। तर हे सगळे होते ओपीएसचे बेनिफिट। तर ओपीएस जे आहे ते वेगळ्या कंपनीमध्ये पण येतात। जर तुम्ही ना डिजिटल बोर्ड घेतलाय तर तुम्ही नवीन ओपीएस घेऊन पण लावू शकतात, पण आता तुमचा जर घ्यायचा प्लॅन असेल तर त्यामध्ये आपल्याला कसं काय डिसिजन घ्यायचं, तर तुमचे सब्जेक्ट्स काय आहेत ते त्यावरती पण हे डिपेंड करतो। जर तुमची जे टीचिंग सब्जेक्ट्स आहे ते मॅथ्स, सायन्स, नाहीतर असेच तुम्ही जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ते तुम्ही शिकवतात, तर त्यामध्ये तुम्हाला ओपीएसची गरज नाही आहे। कारण अँड्रॉइडवरती पण खूप चांगले सॉफ्टवेअर्स येतात, त्यामध्ये तुम्ही तुमची प्रेझेंटेशन इम्पोर्ट पण करू शकतात, एक्सपोर्ट पण करू शकतात आणि जे ऑनलाईन सर्चेस आहे त्याचा पण ऑप्शन आहे, मॅथमॅटिक टूल्स आहे। तर हे खूपच काही ऑप्शन अँड्रॉइडमध्ये पण येतात आणि ते तुम्ही ह्या सब्जेक्टसाठी यूज करू शकता। पण जर तुमचे टीचिंग सब्जेक्ट्स, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, सॉफ्टवेअर बेस्ड जर तुम्ही शिकवतात तर त्याच्यासाठी ओपीएसची खूप गरज आहे, कारण त्यामध्ये जे आहे तुम्हाला मल्टीटास्किंग व्हायला लागतो। तर त्यामध्ये तुम्ही डिजिटल बोर्ड आहे विथ ओपीएस घेऊ शकतात। नाहीतर आता तुमचं बजेट नाही असेल तर तुम्ही अँड्रॉइडवरती पण खूप छान फीचर्स येतात आणि तुमच्यासाठी ते पण खूप चांगलं आहे। आणि हो, खूप असे ब्रँड्स आहेत जे म्हणतात जे पॅनल आहे ते विथ ओपीएसच येतात, पण असं नाही आहे। खूप पॅनल्स म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन असतो, तुम्ही विथ ओपीएस पण घेऊ शकतात आणि विदाउट ओपीएस पण घेऊ शकता। तर जेव्हा पण तुम्हाला डिजिटल बोर्ड घ्यावाचा असेल तर तुम्ही आमची टीमला कॉल करू शकता। आमची टीम तुम्हाला जे अँड्रॉइड आणि ओपीएस दोघीमध्ये डिफरन्स पण क्लिअर करणार आणि त्याचा डेमो पण प्रोव्हाइड करणार। ओपीएस घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पण कॉल करा, डिजिटल बोर्ड घ्यायचा असेल तर त्यासाठी पण कॉल करा। मी पुन्हा म्हणते, तुम्ही विसरू नका आमच्या एज्युस्कॉट महाराष्ट्रला सबस्क्राईब करायला, कारण इथेच आहे तुमचं स्टुडिओ सेटअपचे सगळे सॉल्युशन्स। धन्यवाद।